नमस्कार. आज जो पदार्थ आपण बनवतो आहे ना, तो तुम्ही नाही का सकाळच्या डब्यालासुद्धा देऊ शकता किंवा प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकता किंवा नाही का साईड डिश म्हणूनसुद्धा बनवू शकता. तर त्यासाठी 1 मोठा चमचा तीळ, 1 मोठा चमचा सुकं खोबरं भाजून घेतलं आहे. त्यानंतर 10-12 सुकलेली कढीपत्त्याची पानं आणि 2 चमचे भाजलेले शेंगदाणे घालून आधी भरड काढून घ्यायची. त्यानंतर मूठभर कोथिंबीर घालायची, हाफ टेबलस्पून लाल तिखट, पाव चमचा हळद, हाफ टेबलस्पून धणे पावडर, हाफ टेबलस्पून जिरा पावडर आणि पाव चमचा आमचूर पावडर, पाव चमचा चाट मसाला आणि पाव चमचा गरम मसाला पावडर घालायची आणि याची नाही का पाणी न घालता कोरडी अशी भरड काढून घ्यायची आहे. थोडीशी जाडसर ठेवायची, खूप जास्त बारीक करायचं नाही. आता इथे नाही का बोटाच्या एवढ्या लांबीच्या आपल्या छोट्या छोट्या भेंड्या घेतल्या आहे, कोवळ्या भेंड्या आणि भेंडी अशी मधून चिरून घ्यायची आहे. स्वच्छ धुवून घ्यायची, पुसून घ्यायची आणि मधून अशी चिरून घ्यायची. त्यानंतर मसाल्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलं आहे. मीठ व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स केलं की नंतर भेंडीमध्ये नाही का असं छानपैकी दाबून दाबून मसाला असा भरायचा आहे आपल्याला. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय ना, त्याप्रमाणे सर्व भेंडीमध्ये मी मसाला भरून घेतला आहे. आता पॅनमध्ये तेल घालायचं आणि थोडासा हिंग घालायचा आहे, अगदी चिमूटभर. आणि आधी ना भेंडी आपल्याला फ्राय करायची आहे, ती शिजवून घ्यायची आहे. त्यासाठी जो मसाला आपला थोडा उरला आहे ना, तो बाजूलाच ठेवूया आपण आणि आधी भेंडी फ्राय करून घेऊया. तर भेंडीला एक वाफ काढूया आपण. थोडंसंच मी भेंडीला लागेल एवढंसं मीठ टाकलं आहे, अगदी चिमूटभर आणि एक वाफ काढून घेतली. आता दुसऱ्या बाजूने भेंडी अशी पलटून ठेवायची आणि उरलेला सर्व मसाला त्याच्यावर पेरून टाकायचा आहे आणि छानपैकी मिक्स करायचं आणि थोडासा ना पाण्याचा हबका आपण याला द्यायचा आहे. म्हणजे काय होणार, त्याला थोडासा ओलसरपणा मिळेल आणि नाही का भेंडी शिजायला मदत होईल. तर असा हबका मारायचा आणि मिसळून घ्यायचं आणि परत एकदा एक वाफ काढायची आहे की भेंडी छानपैकी शिजते आणि कोवळी असल्यामुळे ना खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि अगदी चटपटीत अशी भेंडी तयार होते. आमचूर पावडर आणि आपण त्याच्यामध्ये जे काही मसाले वापरले आहे ना, त्यामुळे त्याला असं चटपटीतपणा येतो. तर अशी चटपटीत भरली भेंडी तुम्हालाही आवडली असेल तर मालाच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशी भेंडी तुम्ही डब्यालासुद्धा देऊ शकता आणि प्रवासात घेऊन जाण्यासाठी तर 1 नंबर अशी ही भाजी लागते. तर अशा डब्याच्या झटपट आणि नाही का पौष्टिक रेसिपी तुम्हालाही आवडत असतील तर रेसिपी इतरांनाही शेअर करा. धन्यवाद.